ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्लोक। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाद्धरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अध्याय 12वा। निर्गुण उपासनेचा मार्ग सोपा की सगुण उपासनेचा मार्ग सोपा? इथून अर्जुनाने प्रश्न विचारून अध्यायाची सुरुवात केली. भगवंताने उत्तर देत असताना सगुण उपासनेचा मार्ग निर्गुण उपासनेपेक्षा सोपा असं सांगत दोघही मलाच प्राप्त होतात भगवान म्हणाले. आणि सगुण उपासनेच्या सगळ्या भक्तांना मोठं आश्वासन भगवंताने दिलं की तुम्ही जर सगुण उपासना केली तर तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, मी तुम्हाला मृत्यूरूपी संसार सागरातून बाहेर काढीन. मोठं आश्वासन सगुण उपासकांना भगवंताने दिलं. आणि दुसरा विषय नंतर सुरुवात झाला की माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव, तू मलाच प्राप्त होशील आणि याविषयी काही शंका नाही. मग भगवान म्हणाले माझ्या ठिकाणी मन ठेवायला जर अवघड जात असेल, 6व्या अध्यायात तूच मान्य केलंय मन एकाग्र करणं, मनाला परमात्म्याच्या ठिकाणी लावणं फार अवघड असतं. ते जर तुला जमत नसेल तर काय कर, थोडा थोडा मन माझ्या ठिकाणी लावण्याचा सराव कर. माऊलींनी उदाहरण सांगितलं, जसं चंद्र पौर्णिमेवरून हळूहळू हळूहळू हळू अमावस्येला नाहीसा होतो, तसं माझ्या ठिकाणी चित्त लावलं की ते संसारातून निघेल. तसं संसारातून हळूहळू हळूहळू हळू चित्त निघेल आणि एक दिवशी संसारामध्ये चित्त राहणार नाही किंवा चित्तामध्ये संसार राहणार नाही. तू मलाच प्राप्त होशील. फक्त तुला अभ्यास करायचा आहे माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी ठेवण्याचा. जर तेही तुला जमत नसेल तर काय कर, विधी निषेध तुझ्या जी वर्णाश्रमाची जी कर्म आहेत ती मला अर्पण कर. अभ्यासेप्य समर्थोसी मत कर्म परमो भव, माझ्या ठिकाणी कर्म करणारा, माझ्यासाठी कर्म करणारा, माझ्यामध्ये कर्म अर्पण करणारा हो. मदर्थमपि कर्मानी कुर्वन् सिद्धिम वाप्स्यसि, माझ्या ठिकाणीही कर्म द्यायला तू जर असमर्थ असशील तर तू त्या कर्माचा अभिमान घेऊ नको, कर्मफलाचा त्याग कर. अगदी सोपं भगवान सांगतायत. मन माझ्या ठिकाणी ठेवायचा अभ्यास कर. ते जमत नसेल माझ्यासाठी कर्म कर. तेही जमत नसेल तर तू कर्माचा अभिमान घेऊ नको, कर्मफळाचा त्याग कर. आता हा एवढा सगळा झालेला विषय भगवान थोडक्यात समराईज करतात, संक्षिप्त रूपाने सांगतात.
या ठिकाणी कोणालाही श्रेष्ठत्व कनिष्ठत्व देण्याचा भाव भगवंताचा नाही. भगवंताला कर्मफळाच्या त्यागाचं महत्त्व सांगायचंय. म्हणून भगवंत काय करतात, एकमेकांशी तुलना करतात. तुलनात्मक सांगितल्यानंतर लवकर माणसाला कळतं. हा सिद्धांत आहे आपला. क्षम्यता. हा सिद्धांत आहे की ज्यावेळी आपण तुलनात्मक एखादी गोष्ट सांगतो त्यावेळी माणसाला लवकर कळतं, त्याच्याशिवाय कळत नाही. आता याला उदाहरण देत बसत नाही, पण तुलनात्मक विचार केला की लगेच माणसाला कळतं. म्हणून योग याग विधी येणे नोहे सिद्धी. माऊली तुलनात्मक विचार करून सांगतात की नामाचं महत्व योगापेक्षा जास्त, यागापेक्षा जास्त, सगळ्यांपेक्षा जास्त, मग आपल्याला कळतं. तसं या ठिकाणी तुलना करतात. आणि काही दोन चार मुद्दे आहेत ते सुद्धा आपण पाहूया. आधी श्लोकाचं पठन करतो, नंतर आपण श्लोकाचा अन्वय वगैरे विग्रह संध्या एक दोन पाहूया. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागाच्छान्तिरनन्तरम्. पुन्हा एकदा वाचतो. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागाच्छान्तिरनन्तरम्. मूळ श्लोकामध्ये या ठिकाणी काय आहे, ज आहे. मूळ श्लोकामध्ये या ठिकाणी काय आहे, स आहे. मग काही म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असं त्यागह न करता डायरेक्ट वाचतात. ध्यानात कर्मफल त्यागाच्छान्तिरनंतरम श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानाध्यानम. जलजच म्हणतात, सला सच म्हणतात का, भगवंताने गीतेमध्ये जसे सांगितलंय तसंच आम्ही वाचणार, एवढं स्ट्रिक्ट ते पाळतात. शब्दांमध्ये जरी ती संधी झाल्यामुळे विसर्गाचा स झाला असला किंवा सच्या जागी विसर्ग होतो तरी आम्ही ला सच वाचणार. माझं वैयक्तिक मत आहे की आपण संधी करून वाचावं, कारण की आपण संस्कृत शिकलेलो आहोत. जर तुम्ही संस्कृत शिकलेलं नसाल तर जसं भगवंताने दिले तसं वाचायला हरकत नाही. पण जर तुम्ही संस्कृत शिकला असाल तर भगवंताला जसं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे तसं वाचायला हरकत नाही. भगवंताची इच्छा काय आहे, आपण अर्थ अन्वय विग्रह सगळं करून समजून घ्यावं. मग त्या दृष्टीने त्यागह वाचणं योग्य आहे. पण डायरेक्टही वाचू शकता, पण आपण कसं वाचतो, समजावं म्हणून आपण मधले मधले हे जे संध्या आहेत त्या संधी करूनच वाचतो आपण. असो. आता या ठिकाणी हा आहे विग्रह. विग्रह म्हणजे संधींना काय आपण करतो, वेगळं करतो, जेणेकरून आपल्याला विभक्त्या कळाव्या. कारण की मूळ श्लोकामध्ये या ठिकाणी काय आहे, ज आहे. अभ्यासाच ज कुठली विभक्ती नाही सांगता येत, ज कुठली विभक्ती. ठीक आहे. तर मग अभ्यासात कुठली, रामात. अभ्यास अभ्यासात, सोपं जात. बरं, ज्ञानाद. हा ज्ञानात कुठला शब्द आहे, ज्ञानाद. आता तच्या जागी द का झाला, हे संधी नियम माहिती असेल, सांगणारच आहे, पण माहिती असेल तर ते ज्ञानात आहे कळत. आणि ज्ञानात म्हणजे पंचमी. पंचमी म्हणजे पासून, ऊन, हून, तून किंवा तुलना. आता हा श्लोक पंचमी विभक्ती समजून घेण्यासाठी अगदी सोपा. जर तुम्ही कधी पंचमी विभक्ती शिकवली कोणाला तर हा श्लोक त्याबरोबर शिकून टाकायचा. अजून एक श्लोक आहे जो पंचमी विभक्ती सांगणारा आहे. धनात धर्म तत्र सुखम विद्या ददाति विनयम विनयात याति पात्रताम पात्रत्वात धनम आपणं. सगळीकडे पंचमी, याच्यापासून ते त्याच्यापासून ते त्याच्यापासून ते असं ते आपल्याला कळतं. असो, सुरुवातीला सांगितलं या ठिकाणी तुलना करायची नाही भगवंताला.
कनिष्ठ श्रेष्ठ भाव सांगायचा नाही. आपल्या शास्त्रामध्ये एक शब्द आहे, लक्षात ठेवा, अर्थवाद नावाचा. अर्थवाद म्हणजे नही निंदितुम निंदा निंदितुम, असं छान वाक्य, आता मला पूर्ण आठवत नाही. निंदा ही निंदा करण्यासाठी नाहीये, तर तात्पर्य कोणाला तरी श्रेष्ठता दाखवायची म्हणून. हम्म. अर्थवाद म्हणजे काय असतं, एखाद्याची आपण निंदा करतो म्हणजे हे चांगलं नाहीये. मला हम्म. सांगायचंय काय, ते चांगलं नाही हे नाही सांगायचंय. मला सांगायचंय हे चांगलंय. म्हणजे राम आणि श्याम, मला राम चांगला आहे हे सांगायचंय. पण मग राम चांगला आहे, राम विषयी सांगून सांगून कळत नाही, मग मी अर्थवाद करतो काय, श्याम असा आहे, श्याम तसा आहे. मग मला श्याम विषयी तुमच्या मनात काय भरवायचं नाहीये, मला रामाचं महत्व सांगायचंय श्यामाला दोष देऊन. त्याला म्हणतात अर्थवाद. मग भगवंत या ठिकाणी कर्मफल त्यागाची प्रशंसा करतात. कर्मफल त्यागाची प्रशंसा करण्यासाठी अभ्यासाला कमीपणा देतात, ज्ञानाला कमीपणा देतात, ध्यानाला कमीपणा देतात. सगळ्यात श्रेष्ठ काय आहे, कर्मफलाचा त्याग. मग तात्पर्य कशात आहे भगवंताचं, कर्मफलाचा त्याग सांगण्यात. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ हे भगवंताला सांगायचं नाही. तुम्ही कुठे आहात, तुम्हाला कोणती साधना सुटेबल आहे, तुम्हाला कोणती साधना जास्त फळ देईल, रिझल्ट देईल, ती तुम्ही करा. भगवंत तिथे इंटरफेअर नाही करत. पण जर सांगायचं झालं तर कर्म फल त्याग हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. कसा तो आपण पाहणार आहोत. आणि त्या त्यागापासून काय भेटतं, भगवान सांगतात शांती. मग मूळ तुम्हा आम्हाला सगळ्यांना काय पाहिजे, शांती पाहिजे. आपण धरून कशाला बसलेलो आहे, अशांती देणाऱ्या वस्तूंना. पाहिजे शांती. आपण धरून किंवा आपल्या आशा कशापासून आहेत, अशांती देणाऱ्या गोष्टींपासून. आपल्या बऱ्याच संकल्पनांना या ठिकाणी तडा जातोय. त्यागात शांती. आपल्याला काय वाटतं, भेटलं म्हणजे शांती होईल. भगवान सांगतात त्यागात शांती. त्याग केल्यानंतर शांती. आणि अनंतरम, अंतरम म्हणजे नंतर, काही काळाने अंतर. अनंतरम, अंतर नाही, लगेच. ठीक आहे, एवढं भरपूर झालं. आता आपण विग्रह पाहूया. श्रेय, श्रेयो. बघा श्लोकामध्ये काय श्रेयो आहे. श्रेयो कुठला शब्द आहे आता, हा कुठलाच नाही. मग काय झालंय, संधी झाली. कुठली संधी झाली, उत्व वन, सॉरी उत्व टू, म्हणजे विसर्गाच्या मागे आणि विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन असेल तर विसर्गाचा होतो उ. आता बघा, श्रेय ह च्या मागे आहे आणि पुढे मृदू व्यंजन आहे, म्हणून त्या विसर्गाचा झाला उ, आणि उ आणि मागील य मधला झाला ओ. श्रेयो. संधी जर नाही कळली तर हे काहीच कळणार नाही. अभ्यासात, मग इथे खरं तर श्लोकामध्ये ज आहे ना, त्या ज चा त कसा काय झाला, श्चुत्व नावाची संधी. हम्म. ठीक आहे, स किंवा त वर्गाच्या पुढे, ऐका जरा अवघड संधी. धडा अभ्यास नंबर 13, 13 नाही 16. हा 16व्या अभ्यासामध्ये काय हा संधी नियम सांगितलाय. स किंवा त वर्गाच्या नंतर श किंवा च वर्ग असेल तर त च्या जागी काय होतो, च वर्ग होतो. बघा थोडक्यात सांगतो. त च्या जागी, त वर्गाच्या जागी काय होतो, च वर्ग होतो. थोडं ग्रामर आज बघूया आणि मग नंतर थोडक्यात भाव पाहूया. त वर्गाच्या जागी च वर्ग होतो. ठीक आहे. मग आता या त च्या जागी काय होणार आहे, च. झाला च. हा, मग आता च म्हणजे कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू आलं. तुम्हाला नियम सोपा मी करून सांगितलंय. कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू आलं तर कठोर पण काय होतो, मृदू. त्याच्याच वर्गातील अच्छा, अच्छा. तिसरं लेटर होतं. मग च, छ आणि ज, असं करून तो झाला ज. अभ्यासात, इथं नाही इथं नाही, इथे अभ्यासाज, ठीक आहे.
ज. म्हणजे अभ्यासात मधल्या त चा आधी झाला च श्चुत्व संधीने, त्या च चा झाला ज जस्त्व संधीने. ठीक आहे, लक्षात नावं तरी लक्षात राहतील, जाऊ द्या नंतर बघू, सगळं आपण पाहिलेलं आहे, शिकलेलो आहे. असो, अभ्यासात आता इथे पण ज्ञानात ध्यानम जस्त्व संधी, कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू आलं, मग त थ द. बघा मूळ श्लोकामध्ये काय द आहे. हम्म. ध्यानात कर्म, आता बघा इथे कठोर व्यंजनाच्या पुढे कठोर आलं, मग आहे असंच राहिलं, त चा द झालेला नाही. बर, आणि मूळ श्लोकामध्ये इथे काय आहे स आहे. मग आता काय रूल आहे, विसर्गाच्या पुढे जर स त थ आला तर विसर्गाचा सुद्धा काय होतो स होतो, म्हणून या त्याग विसर्गाच्या पुढे त आलाय म्हणून याचा काय झाला होता स झाला होता. मग मूळ श्लोकामध्ये स आहे. आपण जेव्हा विग्रह करतो त्यावेळी काय करतो आपण त्या स चा विसर्ग करतो, कारण कारण की कर्मफल त्यागस असा कुठला शब्दच नाही, कर्मफल त्याग राम असा शब्द आहे. बर, बघा आता समजते ना, बरेच ना, म्हणजे एका श्लोकामध्ये काय बोलतात श्चुत्व, एकाच श्लोकामध्ये जस्त्व, एकाच श्लोकामध्ये सत्व, एका श्लोकामध्ये आता रत्व येतोय. बघा, शांती ही अनंतरम, विसर्गाच्या, ऐका नियम ऐका, विसर्गाच्या मागे अ आणि आ सोडून स्वर आहे का, शांती आहे. हम्म. विसर्गाच्या पुढे कोणताही स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यानंतर विसर्गाचा होतो र. मग तो र, या विसर्गाचा जर र झाला, र आणि पुढचा अ मिळून काय होईल रनंतरम. मग इथं काय झालंय रनंतरम. रनंतरम कुठला शब्द आहे, नाही, शांती ही अनंतरम, अंतरम अंतर, अनंतरम अंतर नाही लगेच. गंमत आहे रे. आता इथे अजून मोठा, ही संधी आपण शिकलेलो नाहीये. ठीक आहे, त्यागात प्लस शांती, आणि श्लोकामध्ये काय झालंय त्यागात शांती. कसं काय, आता बघा ऐका 2च मिनिटात, या विसर्गाचा झाला च, कसा झाला स किंवा त वर्गाच्या पुढे. ठीक आहे, जो आपला नियम आहे श्चुत्व, अभ्यास क्रमांक 16 मधला, त्याच्यामुळे काय झाला श चा झाला च. आणि अजून एक असा नियम आहे, फक्त नाव लक्षात ठेवा, त्याचं नाव आहे छोटी, शश छोटी, असा तो सूत्र आहे छोटी. त्याने काय होतं, जर त्यांनी जर मागे त असेल किंवा कोणतंही व्यंजन असेल, कोणतंही पहिल्या 4 कॉलम मधलं, मला माहिती जास्त होते पण कानांवरून जाऊ द्या, ठीक आहे, तर या श चा छ होतो, एवढंच लक्षात घ्या. एक उदाहरण सांगतो, सोपं कळेल तुम्हाला. तत् प्लस शिव काय होणार, तच्छ शिव, तत् शिव, तत् प्लस शिव, त चा झाला च श्चुत्व संधीने, श चा झाला छ शश छोटीने. शश छोटी आहे का चोटी आहे? आता हा शश चोटी नियम तुम्हाला कुठे पाहायला भेटेल, तर शश चोटी नियम तुम्हाला पान नंबर रचनानुवाद कौमुदी पुस्तकामध्ये पान नंबर 220 शश छोटी असं आहे, अट म्हणजे स्वर, 23 क्रमांकाचा 220 पानावरती तुम्हाला हा नियम पाहायला भेटेल. मग त्यागात शांती, तर त्याचं खरं काय आहे त्यागात, कारण की त्यागाची अशी कुठली विभक्ती नाही, त्याग त्यागव त्यागा, हा त्यागम त्यागव त्यागान, त्यागेन त्यागाभ्याम त्यागैहि, त्यागाय त्यागाभ्याम त्यागेभ्य त्यागात. अशा प्रकारे सगळ्या संध्या मी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या.
आता अन्वय. अभ्यासात, आता हा अर्थवाद आहे. याच्यापेक्षा ते श्रेष्ठ हे नाही सांगायचं, हे आधीच क्लिअर केले. अभ्यासात ज्ञानम श्रेय. अभ्यास म्हणजे काय? एखादी गोष्ट सतत सतत करणं याला अभ्यास म्हणतात. मराठीमध्ये जो अभ्यासाचा अर्थ आहे तो पण अशाच याच्यामध्ये, पण शक्यतो आपण अभ्यास म्हणजे काय, शाळेतली एखादी गोष्ट पूर्ण करणे यालाच अभ्यास म्हणतो. किंवा शालेय शिक्षणाच्या जर संदर्भामध्ये असलं तरच त्याला आपण अभ्यास म्हणतो. पण ताठ बसणं, ताठ बसण्याचा अभ्यास करतोय मी, म्हणजे ताठ बसण्याचा सराव करतोय मी. अर्धा तास 40 मिनिटं गीता ऐकायचा सराव करतोय मी, न झोप लागता सराव करतोय, अभ्यास करतोय, त्याला अभ्यास म्हणतात. मग आता भगवान या ठिकाणी सिद्धांत सांगायला सुरुवात करतात, की आतापर्यंत सांगितलं की मन माझ्या ठिकाणी ठेव, ठेव मन माझ्या ठिकाणी ठेव. किंवा आतापर्यंत जेवढ्या साधना सांगितल्या त्यांचा अभ्यास करण्यापेक्षा ज्ञान ही खरोखर श्रेय अस्ति. अस्ति श्लोकामध्ये नाहीये, अर्थ निष्पन्न व्हावा म्हणून आपण अस्ति ऍड करतोय. अभ्यासात ज्ञानम श्रेय, अभ्यासात ज्ञानम ही श्रेय अस्ति. म्हणजे आतापर्यंत सांगितलेला जो अभ्यास आहे, म्हणजे मनाला भगवंताच्या ठिकाणी ठेवायचं. मन पळालं परत आणायचं ठेवायचं, गेलं विषयांकडे परत आणायचं ठेवायचं. हा जो परत परत एखादी गोष्ट करण्याचा जो सराव आहे, त्या सरावापेक्षा भगवान म्हणतात ज्ञान श्रेष्ठ आहे. आता आमचे गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव त्यांनी असं सांगितलं की 12व्या अध्याया, आता हा शेवट आहे 12व्या अध्यायाचा, म्हणजे खरं बघितलं तर इथून पुढे भक्तांची लक्षणं चालू होतात. सिद्धांत संपून गेलेले आहेत, भक्ताची लक्षणं आहेत पार 20व्या श्लोकापर्यंत. मग 13वा अध्याय जो आहे हा ज्ञानावरती आधारित आहे. अख्ख्या भगवद्गीतेमध्ये एक स्पष्ट महावाक्य आलेलं आहे, ते 13व्या अध्यायामध्ये. महावाक्य म्हणजे जीव आणि ब्रह्माची ऐक्यता सांगणारा, जीव हा ब्रह्मच आहे हे सांगणारं जे वाक्य असतं त्याला महावाक्य म्हणतात. ते किती आहेत? खरं पाहिले तर अनंत आहेत. ज्या ज्या ठिकाणी जीव ब्रह्माचं ऐक्य आहे ते सगळे महावाक्य आहेत. पण आयडियली चार, चार वेदाचे चार महावाक्य, तिकडे आपल्याला जायचा काही विषय नाही. पण ओघात आलं म्हणून सांगितलं. 13वा अध्याय हा ज्ञानकांड आहे, ज्ञान प्रकरण आहे. मग त्या ज्ञान प्रकरणाकडे थोडस झुकावं म्हणून पण ज्ञानाला श्रेष्ठता माऊली देतात. ठीक आहे, ज्ञान प्रकरणाकडे 13व्या अध्यायाच्या झुकावं, आपला फ्लो तिथे जावा म्हणून, प्रवाह तिथे जावा विचारांचा म्हणून ज्ञानाकडे थोडस झुकतात. किंवा आपण त्याचे अर्थ आता आपण पाहूया. अभ्यासात ज्ञानम श्रेय. अभ्यास, सरावापेक्षा ज्ञान, एखादी गोष्ट सतत करण्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. हे सांगण्यामध्ये शंकराचार्यांनी दिलेलं आपलं मत काय आहे, की सराव म्हणजे काय, एखादं कर्म है ना, एखादी गोष्ट सतत सतत करणं किंवा सराव. मग ज्ञानरहित सरावापेक्षा, आता हे शंकराचार्याने दिलेलं आहे, ज्ञानरहित, ज्ञानरहित अभ्यासापेक्षा काय, अभ्यासरहित ज्ञान श्रेष्ठ आहे. आता काय गंमत आहे शब्दांची. अय्यो, लिहितोचा. अभ्यास रहित ज्ञान म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण सराव नाही करत आहे, पण आपल्याला त्याचं परफेक्ट ज्ञान आहे. मग ते ज्ञान, एखादी गोष्ट माहीत नसताना केलेला सरावापेक्षा सराव न केलेलं योग्य ज्ञान श्रेष्ठ आहे, असा अर्थ तुम्ही घ्या. शंकराचार्यजी सांगतात आपल्याला. आहे का माझ्याकडे, वाचलं होतं मगाशी मी. ठीक आहे. अविवेक पूर्वकम अभ्यास तत् तस्मात् अभ्यासात विवेकम ज्ञानम श्रेय. म्हणजे जे मी इथे लिहिलं तेच मी आता संस्कृतमध्ये सांगितलं, की एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसेल पण त्याचा सराव होतोय सारखा, आपल्याला त्याच्याविषयी पूर्ण माहिती नाहीये,
समग्र ज्ञान नाही त्याचं, सखोल माहिती नाही, पण आपण ती गोष्ट करत आहोत. किंवा अभ्यास नसताना एखाद्या गोष्टीमध्ये आपण पडलं, जसं आपण धावणं आहे समजा, पळणं. पळणं किती नॉर्मल क्रिया आहे, किती सामान्य गोष्ट आहे. आपण पळतो. पण पळत असताना कसं पळलं पाहिजे, किती पळलं पाहिजे, कधी थांबलं पाहिजे, सुरुवातीला चाललं पाहिजे, मग पळालं पाहिजे, पळून झाल्यानंतर डायरेक्ट थांबलं नाही पाहिजे, थोडंसं चाललं, हे काय आहे? ज्ञान. म्हणजे ज्ञानरहित केलेल्या अभ्यासापेक्षा नुसतं ज्ञान श्रेष्ठ आहे, असं भगवंताला सांगायचं. ज्ञानाची महती सांगायची, जे की नुसतं ज्ञानरहित केलेल्या अभ्यासापेक्षा अब हा ज्ञानरहित केलेल्या अभ्यासापेक्षा केवळ ज्ञान हे श्रेष्ठ आहे, असा अर्थ घ्या, सोपं जातं. ठीक आहे, बरं. मग याचा अर्थ अभ्यास करायचा नाही असं सांगायचं काय भगवंताला? नाही, ते आपण पहिलाच क्लिअर केलेलं आहे. अभ्यास कराच, पण जाणून अभ्यास करा, आहे का नाही? जाणून अभ्यास हे लयच महत्वाचं आहे. जाणून अभ्यास, कुठलीही गोष्ट जाणून करा, त्याचं फळ अधिक आहे नुसतं करण्यापेक्षा. समजा आपण वारीला जातो. वारीमध्ये काय असतं? चालणं असतं, भरपूर भरपूर चालणं असतं, भरपूर सराव होतो चालण्याचा. पण तेच चालणं जर आपण ज्ञानासहित केलं तर डबल आनंद आहे. म्हणजे जे आपण भजन गातोय, म्हणतोय, कोण कसं म्हणतंय, कोण कशी चाल म्हणतंय, कुठली चाल कशाला लावली, त्या शब्दांचे अर्थ काय, मग काय होतं? आनंद द्विगुणित होतो. मग ते ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्याला तो अभ्यासही श्रेष्ठ आहे, ज्याला ज्ञानाची जोड आहे. पुढे ज्ञानात ध्यानम. मग आता ज्ञानाने काय, आता ज्ञानामध्ये थोडीशी कमी दाखवतात, कारण की त्यांना आता पुढे जायचंय. माऊलींचं वाक्य जर आपण वाचलं तर, अभ्यासाहुनी गहन. गहन म्हणजे समजण्यास अवघड. अभ्यास तर एखाद्या व्यक्तीला आपण पाहून समजू शकतो, की हा आता हा याचा अभ्यास करतोय, किंवा आपल्याला कळतं की मनाला ताब्यात ठेवण्याचा अभ्यास करतोय. म्हणजे अभ्यासामध्ये गहनता किंवा सूक्ष्मता कमी, ज्ञानामध्ये सूक्ष्मता जास्त आहे. जसं कांदा जसं आपण खोलत जाणार, तेवढं काय, एक एक पापुद्रा आपण बाजूला काढल्यानंतर ते निघतच राहतात. तसं ज्ञानाचे किती खोल जाणार, किती खोल जाणार, किती खोल जाऊ शकतो आपण, त्याला शेवट नाहीये. म्हणून अभ्यासाहुनी गहन, अभ्यासापेक्षा गहन, सखोल, समजण्यास अवघड, सूक्ष्म असं ज्ञान आहे. माऊलींनी अजून सोपं करून टाकलं तुम्हाला मला. ज्ञानात ध्यानम, एखाद्या व्यक्तीला ज्ञान आहे, पण ज्ञान असून मन जर चंचल असेल. खूप छान, हे सगळं शंकराचार्यांचं चिंतन आहे. जर मन चंचल असेल, एखाद्याला ज्ञान आहे पण मन मलिन आहे, पाप करण्याची वासना मनामध्ये येते, तर असं ज्ञान श्रेष्ठ नाही. क्लिअर? मग ते त्या ज्ञानापेक्षा काय, ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यान म्हणजे काय हो? ज्या ठिकाणी मन शांत होतं त्याला ध्यान म्हणतात. ज्या ठिकाणी मन स्थिर होतं त्याला ध्यान म्हणतात. मग समजा जर एखाद्याला ज्ञान नसेल, पण त्याचं मन क्षणात स्थिर होत असेल, असं होत नाही कधी, पण जरी आपण एक केस पकडली, ज्याला ज्ञान नाहीये पण त्याचं मन शांत होतं, तर तो श्रेष्ठ आहे. ते ध्यान श्रेष्ठ आहे. का? तर ते ध्यान तुम्हाला शांती देतं. जे काम ज्ञानाने करायला पाहिजे होतं, ते ध्यान करते. सोपं सांगायचं म्हणजे, एक आहे वेदांतीन आणि एक आहे योगी. चिडचिड करणारा वेदांतीन आणि ध्यान सतत आत्मस्वरूपामध्ये अंतःकरण स्थिर करणारा योगी. काय बेटर आहे? चिडचिड सगळं सगळे कर्म करणारा ज्ञानी का योगी? योगी. योगी. असं म्हणताय, असं आपल्याला खुल्लं नाही सांगता येत की ज्ञानाला सगळं मिथ्या असू शकतं. सगळं मिथ्या आणि तो चिडचिड करतोय, असे पण त्याची समज असू शकते. सांगू शकत नाही, पण इथं विषय चालला असल्यामुळे आपण म्हणतोय की चंचलता रहित असणारं ध्यान हे चंचलता सहित असणाऱ्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे.
म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला काहीतरी ऍड करावं लागतं, काहीतरी घालावं लागतं, तरच आपल्याला अर्थ लागतोय. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे असं म्हणून चालत नाही. ज्ञानाला कमीपणा येईल. अहो, कुठल्या ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे? ज्या ज्ञानामध्ये चंचलता आहे, जे ज्ञान होऊन पण अजून चंचल आहे, दुःखी आहे, त्या ज्ञानापेक्षा हे ध्यान श्रेष्ठ आहे. ज्याच्यामध्ये काय, मन शांत होतं, स्थिर होतं. सोपं आहे, आता अर्थ लागतायत माझ्या मते. ध्यान श्रेष्ठ आहे. मग ज्ञान श्रेष्ठ आहे अभ्यासरहित, ज्ञानरहित अभ्यासापेक्षा. ध्यान श्रेष्ठ आहे चंचल ज्ञानापेक्षा. आता पुढे चाललोय आपण. ध्यानात कर्म फल त्याग. बघा, समजा एखादा माणूस ध्यान करतोय, मन स्थिर झालेलं आहे, पण आसक्ती गेलेली नाहीये. जे ध्यान आहे ते कसं आहे? आसक्ती रहित, आसक्ती सहित ध्यान आहे ते. एखाद्या माणसाला ध्यान करतोय, मन स्थिर आहे, स्थिर होतं पण. मग आसक्ती होऊन कसं स्थिर होतं, पुन्हा प्रश्न येईल आपल्याला. सरावाच्या बळावरती एखाद्याचं मन स्थिर होऊ शकतं, पण मनामध्ये आसक्ती आहे. मग आसक्ती असून ध्यान करणं हे श्रेष्ठ नाही. काय केलं पाहिजे? आसक्ती घालवली पाहिजे. म्हणजेच काय करायचं आहे? कर्मफळाचा त्याग करायचा आहे. भगवंताला आम्हाला इथं आणून ठेवायचंय. म्हणून सुरुवात केली अभ्यासापासून. अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान. पण ध्यानामध्ये जर आसक्ती असेल, आसक्ती म्हणजे काय? चिकटणं, आपलं मन सारखं सारखं तिथं जातं किंवा तिथेच चिकटून राहतं, याला म्हणतात आसक्ती. ही आसक्ती, मन चिकटणं, पुढे न जाणं, त्याला आसक्ती म्हणतात. मग अशी आसक्ती असेल आणि ध्यान होत असेल, ते श्रेष्ठ नाही. त्याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? कर्मफलाचा त्याग. मग जर तुम्ही कर्मफळाचा त्यागच केला, मग काय, सगळंच त्याच्यामध्ये आलं. आणि कर्मफलाच्या त्यागाची प्रशंसा भगवंताला करायची का? तर तुला हे जमत नसेल ते कर, ते जमत नसेल हे कर, हे जमत नसेल तर हे कर, हे तुला निश्चित काय करणार आहे? तुझ्या गंतव्य स्थानापर्यंत नेणार आहे, प्राप्तव्य स्थानापर्यंत नेणार आहे. तुला जे इच्छित आहे तिथपर्यंत हे कर्मफल त्यागाचं काय, साधन तुला नेणार आहे. हे भगवंताला सांगायचं होतं, म्हणून अभ्यास वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या. आता इथपर्यंत विषय क्लिअर झालाय. कर्म फल त्याग, कर्माच्या फळाचा त्याग करायचा आहे, त्याची आसक्ती नाही करायची. तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. कोणतंही कर्म करायचं, त्याच्याविषयी फळाची इच्छा नाही करायची. मिळालं भगवंताची कृपा, नाही मिळालं तरी भगवंताची कृपा, त्याच्यामध्ये माझंच काहीतरी चांगलं असेल. बघा किती छान विचार आहे. त्यालाच गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी सिद्ध सिद्ध्योर निर्विकारः, सिद्धीही असिद्धीही निर्विकारः. सिद्धीही प्राप्त झालं भगवंताच्या कृपेमुळे, नाही झालं भगवंताची कृपा, ते नाही मिळालं त्याच्यामध्ये माझं कल्याण आहे, असं समजून पुढे चालायचंय. मग जर कोण म्हणेल की या कर्मफलाच्या त्यागाने काय होणार आहे, भगवान शेवटी उत्तर देतात, या त्यागापासून शांती ही, या त्यागापासून काय भेटणार आहे? शांती भेटणार आहे, जे तुम्हा आम्हा सगळ्यांना पाहिजे. सगळ्यांना शांतीच पाहिजे. आपण याच्यावरती कधी चिंतन करूया. आपल्याला वाटतं मला हे पाहिजे ते पाहिजे, पण सगळ्यांना ज्या वस्तू पाहिजेत त्या वस्तूंमधून सुखच पाहिजे. आणि सुखाचं खरं स्वरूप हे शांती आहे. तर कसं सांगू? ठीक आहे, असो, सर्वांना शांतीच पाहिजे. ती शांती त्यागाने भेटणार आहे, एक असा अर्थ आहे त्यागापासून शांती. पण आपण जर सगळीकडे पेक्षा असा अर्थ घेतला की अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा कर्मफळ त्याग श्रेष्ठ, इथं पण तसा अर्थ लागू शकतो, त्यागापेक्षा शांती श्रेष्ठ. एखादा माणूस त्याग करतो,
पण त्याग कसा करतोय? दात ओठ खाऊन. डॉक्टर बाबा म्हणत असतात त्याग चालू आहे, पण दात ओठ खाऊन त्याग चालू आहे. मग शांती भेटेल का अशांती भेटेल? त्यागापेक्षा सुद्धा काहीतरी पुढं आहे, शांती. आणि शांतीच्या पुढे काय नाहीये. शांती परते नाही सुख, तुकोबाराय म्हणतात. शांतीच सुख आहे. शांतीच आत्मस्वरूप आहे. शांतीच तुमचं माझं स्वरूप आहे. शांतीच परमात्माचं स्वरूप आहे. तेच आपलं स्वरूप आहे. तेच सगळ्यांना पाहिजे. आणि ते आपल्याला भेटणार आहे त्यागातून. त्यागातून, कर्मफळाच्या त्यागातून, कर्माच्या त्यागातून नाही. कर्मफळाच्या त्यागातून ती शांती, जी कशापासूनही निर्माण झालेली नाही. आता शांती पण समजून घ्या काय. आता शांती म्हणजे वर्गात 50 मुलं आहेत, 50 मुलं गोंधळ घालतायत. आणि गोंधळ घातल्यानंतर टीचर येतात आणि काय होतात सगळे? शांत. शांत. मग आता ही जी शांती आहे, ही काहीतरी थांबवल्यामुळे आलेली आहे, किंवा शांती ही कायमच आहे. पण मुलं गोंधळ करत असल्यामुळे काय, शांती असताना दिसली नाही, असताना हरपून गेली. तसं ही जी शांती आहे, ही कशापासून प्रगट होणारी शांती नाहीये. हे झालं म्हणून हे झालं, हे झालं म्हणून शांती आली. आपण कसं म्हणतो, एखादी गोष्ट कोणाला पाहिजे असेल आणि तो त्याच्यासाठी अट्टहास करत असेल, आपण दिल्यानंतर काय म्हणतो? हे घे. झालं का शांत मन? झाली का शांती? ते मिळाल्यामुळे झालेली शांती नाही ही. असलेली अद्वितीय शाश्वत शांतीविषयी भगवान बोलतात. कशापासून निर्माण झालेली शांती नाही, अनिर्मित शांती आहे. ती कशापासून मिळेल? कर्म फलाचा त्याग केल्यानंतर. जिथे जिथे भगवद्गीतेमध्ये शांती शब्द आलेला आहे, त्या ठिकाणी शांती म्हणजे परमात्मा. शांती म्हणजे ज्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नाही. शांती जी कशापासून बनवलेली नाहीये, निर्मित शांती नाहीये, ती अनिर्मित शांती. ती कशापासून भेटेल? कर्मफळाच्या त्यागापासून भेटणार आहे. मग आता या ठिकाणी विषय संपतो आणि भक्ती हा भाग संपलेला आहे. 12व्या अध्यायाच्या या श्लोकापासून ते 15व्या अध्यायापर्यंत आता ज्ञानाचा भाग चालणार आहे. पण तत्पूर्वी असा जो भक्त आहे, जो परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेला आहे, त्याला ओळखायचं कसं, त्याची लक्षणं काय आहेत, म्हणून 36 लक्षणांचा विचार भगवान करत आहेत. 2-2, 3-3 आपण एका एका याच्यामध्ये पाहूया. अतिशय सुंदर. याचा मला काय फायदा आहे? सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी. त्यांचे जे लक्षण आहेत ते आपले काय आहेत? साध्य आहेत. त्याचा विचार आपण नंतर करूया. शांती शांती शांती. लगेच जॉईन करूया. श्लोक पुढचा शिकूया.